नमस्कार मित्रमैत्रिणींनो, दसरा हा आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे, जो विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी आपण सोनं म्हणून आपट्याची पानं का लुटतो, या प्रथेचा इतिहास काय आहे आणि यामागचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे, याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करूया. चला तर मग जाणून घेऊया आपट्याच्या पानांशी संबंधित या अनोख्या परंपरेचा खरा अर्थ. भारतात अनेकदा एखाद्या सणाचं किंवा परंपरेचं त्या प्रदेशातल्या निसर्गाशी, पशुपक्ष्यांशी किंवा झाडा पाना फुलांशी नातं असल्याचं दिसून येतं. कधी या निसर्गातल्या गोष्टींची, शक्तींची देव म्हणून पूजा केली जाते, तर कधी एखाद्या देवतेच्या पूजेत त्यांचा वापर केला जातो. दसऱ्याचाही त्याला अपवाद नाही. दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची म्हणजेच एकमेकांना देण्याची प्रथा अनेक हिंदू धर्मीय पाळताना दिसतात. पण या प्रथांमागचं कारण काय आहे, आपट्याच्या पानांना सोनं का म्हटलं जातं, याबद्दल माहिती जाणून घेऊयात. दसऱ्याला सोनं लुटण्याची प्रथा कुठून आली? हिंदू धर्मात दसऱ्याला सोनं लुटण्याची प्रथा रघुराजाच्या कहाणीशी जोडलेली आहे. पुराण कथांनुसार राम, लक्ष्मण, त्यांचे वडील दशरथ या सगळ्यांचा रघुराजा हा पूर्वज होता. त्याची महती एवढी होती की ज्या इक्ष्वाकू कुळात त्याचा जन्म झाला ते पुढे रघुकुल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. संस्कृतमधल्या महाकवी कालिदासाच्या रघुवंश या काव्यात रघुराजाची आणि त्याच्या वंशातल्या राजांची कहाणी मांडली आहे. त्यात रघुराजाच्या दानशूरतेविषयीची एक कथा सांगितली आहे. तिचा सारांश साधारणपणे असा आहे. कौत्स हा पैठण शहरातल्या देवदत्त नावाच्या एका माणसाचा मुलगा वरतंतू नावाच्या ऋषींकडे वेदाभ्यास करत होता. त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती. गुरूंनी म्हणजे वरतंतूंनी मला काही नको असं म्हटल्यावरही कौत्सानं त्यांच्या मागे तुम्हाला मी काय देऊ म्हणून तगादा लावला. त्याचा आग्रह पाहून काहीशा वैतागलेल्या वरतंतूंनी कौत्साला म्हटलं, तू 14 विद्या शिकलास ना, मग मला 14 कोटी सुवर्णमुद्रा आणून दे. कौत्साला हे जमणार नाही आणि तो आपला हट्ट सोडून देईल असं वरतंतूंना वाटलं. पण कौत्स तसा हुशार. तो दानशूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुराजाकडे गेला. रघुराजानं त्याचं स्वागत आणि विचारपूस केली आणि तुम्हाला काय हवं म्हणून विचारणा केली. कौत्सानं काहीचा संकोच करत आपली कहाणी सांगितली आणि राजा पेचात पडला. रघुराजानं नुकतंच सगळी पृथ्वी जिंकल्यावर विश्वजित यज्ञ केला होता आणि आपली सगळी संपत्ती आधीच गरिबांमध्ये वाटून टाकली होती. तो स्वतः एका झोपडीत राहू लागला, मातीची भांडी वापरू लागला. त्यानं कौत्साची मागणी पूर्ण करण्यासाठी 3 दिवसांची मुदत मागितली आणि कुबेरावर स्वारी करण्याचं ठरवलं. पण त्याची कुणकुण लागताच कुबेरानं युद्ध टाळण्यासाठी सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. रघुराजाचा खजिना पुन्हा सोन्यानं भरून गेला. त्यानं सगळं काही कौत्साला दान केलं. पण कौत्सानं केवळ 14 कोटी सुवर्णमुद्राच घेतल्या आणि वरतंतूंना दिल्या. दोघांनीही त्यापेक्षा एकही मुद्रा जास्त घेण्यास नकार दिला. कुबेरानंही एकदा दिलेल्या मुद्रा घरी नेण्यास नकार दिला. मग राहिलेलं सगळं सोनं गावाबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आलं आणि कौत्सानं ते लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं. तो दसऱ्याचा दिवस होता. या कहाणीमधूनच सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची प्रथा सुरू झाली. तर मित्रमैत्रिणींनो, आपट्याची पानं सोनं म्हणून लुटण्याची परंपरा फक्त एक रूढी नसून त्यामागे धर्म, इतिहास आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा आहे. या प्रथेने आपल्याला निसर्गाशी जोडलेलं स्नेह आणि विजयाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. चला यावर्षीही आपण हा सण उत्साहाने साजरा करूया आणि परंपरेचा आदर राखून निसर्गाचं संरक्षण करूया. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. आणि असेच नवीन आणि रोचक माहितींसाठी आमच्या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा.
व आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.